विनम्र अभिवादन करतो। आज सातकी वस्तीला या ठिकाणी वृक्ष लागवड व संवर्धन या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सन्माननीय आमचे मार्गदर्शक दीपक आबा, बीजेपीचे जिल्ह्याचे अध्यक्ष, आमचे सहकारी मित्र सन्माननीय बाळासाहेबजी केदार, मेघाडे साहेब, डोबरे साहेब, उभे साहेब, जाधवर साहेब, भोसले साहेब, BS, किशोर शास्त्री, उपस्थित या गावचे सर्व माजी सरपंच, उपसरपंच, विविध विकास सोसायटीचे माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, निरंजन केदार आणि पत्रकार, सर्वप्रथम आपल्या या उपक्रमाला माझ्याकडून खूप शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो। काल आम्ही या तालुक्यातलं पहिलं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारकाचं उद्घाटन हे या गावी केलं। तर त्या गावामध्ये सुद्धा वृक्ष लागवड ही खूप दिवसापासून चालू आहे। आपल्या तालुक्यातलं आपलं वासोद अकोला हे गाव हे इतिहासामध्ये एक चळवळीचं गाव समजलं जातं। ज्यावेळेस या दोन्ही गावातून एखादी चळवळ तरुणांनी हाती घेतल्यानंतर ते तालुकाभर त्याचा तो विचाराचा प्रसार निश्चितपणे चांगल्या पद्धतीने केला जातो। मागच्या वर्षी 400 झाडं जगवलेली आहेत। यावर्षी तुम्ही 600 झाडांचा लागवडीचा निर्णय हाती घेतलेला आहे। निश्चितपणे खूप चांगला उपक्रम आपण हाती घेतलेला आहे। आणि ज्या पद्धतीनं चिंके गावामध्ये जे कोणी नागरिक आपल्या गावातील पाणीपट्टी आबा काका पाणीपट्टी पूर्णपणे वेळेत भरतात, त्यांना त्या कांडप मशीन आहे त्यांची, त्या मशीन मधून कांडप मोफत दिलं जातं। दळणाची मशीन दिलेली आहे, ती दळणाच्या मशीन मधून दळण मोफत दिलं जातं। फिल्टरचं पाणी 20 लिटर दिवसा जे कोणी घरपट्टी पाणीपट्टी व्यवस्थितपणे भरतात त्यांना हे दिलं जातं। आपल्या जवळच गाव आहे, तालुक्यातलं गाव आहे, त्यांनी तो उपक्रम चालू केलेला आहे। आपण ही उपक्रम हाती घ्यावा आणि या आपल्या वृक्ष लागवडीसाठी जाधवर साहेब एक अधिकारी या नात्याने मदत करतील, पण लोकप्रतिनिधी या नात्याने मी आपल्याला मदत करेन। काही आपल्या मागण्या असतील तर निश्चितपणे सांगा। आणि या गावात वासुदा कोल्यातले अधिकारी असतील, मेघाडे साहेबांसारखे, ढोरे साहेबांसारखे, खटके साहेबांसारखे व्यावसायिकदार असतील किंवा राजूदादासारखा एखादा तरुण सहकारी असेल, जे गाव सोडून परगावी व्यवसायाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने जातात, पण आपलं काहीतरी गावाचं देणं लागतं ही जाणीव ठेवून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि तुम्ही सर्वजण तो चांगल्या पद्धतीने राबवताय, याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान असला पाहिजे। त्या अधिकाऱ्यांसाठी व्यावसायिकांसाठी आपण टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे। 60 वर्षाच्या वरचे पुरुष रुटीनचा भाग आहे। माजी अधिकारी आमच्या तालुक्याचे सन्माननीय भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले मेघाडे साहेब, डोबरे साहेब, या भागातील सगळेच अधिकारी सगळ्यांची नावं घेऊन आता वेळ घेत नाही। गावचे सरपंच, माजी सरपंच, सोसायटीचे सर्व पक्षाचे प्रतिनिधी, सर्व ज्येष्ठ मंडळी, आज बाबासाहेब थोडंच उशीर आला। गावाच्या कार्यक्रमामध्ये अनेक गोष्टी बाबासाहेब बघायला मिळाल्या। बाळासाहेब सावंत गावातलं काम चालू इकडं झाडाची झाली वासूमध्ये। गेल्या वर्षी यांनी 400 झाडं लावली। 400 ते 400 झाडं आज जिवंत आणि चांगल्या अवस्थेत आहेत। मी त्यांना माझ्या भाषणाने सांगितले आणि 30 वर्ष झाडं लावतात, किमान येतात झाड लावल्याशिवाय राहत नाही, ही आमची संस्कृती। वासूर गावामध्ये आल्यानंतर वासूरच्या आणि मेघाडे साहेबांचा प्रांत आहे रत्नागिरीला, त्यांनी मगाशी आल्याने त्यांचं सगळं तालुक्यातली मंडळी जिथे बाहेर अधिकारी आहे। दुष्काळी तालुका मेघाडे साहेब तुम्ही गेल्यानंतर रत्नागिरीला कोण म्हणणारच नाही। दुष्काळी तालुका मला असं वाटतं बाबासाहेब इथेच जाणार आहे, पण आता ते आपलं दरवेळेला सांगायचं झालं तर त्याला बंद करू आपण। दुष्काळच आहे, राहिलेलाच नाही। कुठल्याच गोष्टीचा दुष्काळ नाही, कर्तृत्वाचा नाही, सगळ्या बाबतीमध्ये सांगोला तालुका आलेले सर। साधे जमिनीतून सांगोल्याचा भाव आणि मलबार हिलचा भाऊ बाळासाहेब सारखा
ही वस्तुस्थिती आहे, पण काय नाकारत नाही. त्याच्यात वस्तुस्थिती ह्या बाजू आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. पण आज मनापासून आनंद होतोय की वास्तूच्या तुमच्या सगळ्या मंडळीने एकत्र येऊन सरस वर्ष सोडून एक चांगला वर्ष तुम्ही कार्यक्रम राबवला. इथं आल्यानंतर तुम्ही सांगितलं की त्याचं झाड जास्त मोठं येईल, तेवढी ट्रॉफी आम्ही त्याला पुढे देणार. आणि दुसरी संकल्पना मला अतिशय आवडली तुमची की आमच्या गावातला एकही म्हातारा माणूस वृद्धाश्रमात नाही. ही संकल्पना तर आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अतिशय मनापासून आवडलेली आहे, पटलेली आहे. आणि म्हणून हा वास्तू पॅटर्न मला असं झाडाचा म्हणला. आता हाच ना आपण तालुकाभर राबवायला बाबासाहेब आपल्यासारख्या कार्यकर्त्याला हरकत नाही. तात्य वस्ती नेहमीच विकास कामामध्ये गोरगरिबांच्या अडचणीमध्ये या गावामध्ये पहिल्या क्रमांकावर असतील ती सगळीच मंडळी, गावातली पण सगळी मंडळी. या ठिकाणी सगळ्याच अधिकारी डॉक्टर फोन आला होता इथल्या, त्यांनी आज हा अतिशय सुंदर आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कार्यक्रम तर आम्ही सगळेच उपस्थित राहतो, परंतु एकदा लावलेलं झाड ते पुन्हा शेवटपर्यंत सावली देईपर्यंत ते वाढवायचं ही संकल्पना वासूंकरांनी चांगली सोडवलेली आहे. त्यामुळं मी मनापासून एक लोकप्रतिनिधी म्हणून धन्यवाद देतो. सुरुवातीलाच राहून गेला आपले मारुती चिपळपल्ली यांची प्रतिमा बाबासाहेब यांनी आपण याच्या अगोदर लावली. म्हणजे किती विचारसरणीनं पुढे गेलेलं गाव आहे. माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यात पहिलंच खूप असेल भोसले साहेब त्या गावाला त्यांनी आपल्या वृक्ष लागताना त्या आपल्या महान सहकार्याचे ज्यांना पद्मश्री मिळाला, ज्यांना आपल्या जिल्ह्याचं नाव संबंध जगभरामध्ये केलं, त्यांची प्रतिमा लावून मग आपण झाडं लावायचा कार्यक्रम. अतिशय चांगला अनेक गोष्टी वासूच्या भविष्य काळामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्याला घेण्यासारख्या आहेत. मी फार वेळ न घेता या अशा अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामध्ये त्यामध्ये सगळ्या अधिकारी वर्ग आहेत, त्यांचे आपल्या मूळ दिवस आहे. म्हणजे अतिशय चांगलं काम करतो आपण. आपला दुष्काळ पातळीलाच कुठलेला आहे, त्याचं निर्मूलन करण्याचं काम म्हणजे सँडी म्हणतो ना, वन सँडी वाढले, तर ते सुद्धा आपण चांगले झाडे लावले काय होते आपल्याला माहिती आहे, सगळ्या लागत नाही. आणि वन विभाग सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न करते. लोकांचं सहकार्य असल्यानं आपल्याला भरपूर करता येते. गावाला सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत. आणि आता तुम्हाला वाटत असेल झाडं तोडायला वगैरे वन विभाग अडचणी करते, पण झाडं तोडायला परवानगी तुम्ही साधा अर्ज दिला ना, 1 महिन्यात साहेब अर्ज तोडायला परवानगी होतो. तर बरेचसे लोकांना अर्ज देताच तोडतात. त्यामुळे जाधव साहेबांना गुन्हा बुक करायला लागतो. आणि आज जवळपास 25-30 लाख रुपये दंड वसूल केलेला आहे. लोक दंड भरतात. दंड कशाला भरता तुम्ही? मी आज या महिन्यात ऑनलाईन सगळ्या सेवा झाल्या, 780 करते मी कुठल्या. आणि आमच्या वन्य प्राण्यांमार्फत कोणाचं नुकसान झालं तर गेल्या महिन्यात माझ्या 10,000 रुपये 15,000 लगेच देतो. गाडी मारली 75 रुपये देतो, 75,000. एखाद्या माणसाचा मृत्यू झाला साहेब 25 लाख द्यायच्या आणि काही लगेच आहे 25 लाख रुपये लगेच देतात. तर वन विभागाला सहकार्य करा. आणि नक्कीच आपल्या तालुक्याचं टेम्परेचर परिवार म्हणतो ना बाबा म्हणजे तसं, कारण आता वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येकाला झाडाची किंमत कळायला लागली. मुलात सुद्धा आपण गाडी लावायला झाडं केली. तुम्हाला बोलायला संयोजकांनी बराच वेळ दिला. थँक्यू. धन्यवाद.